नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजपासून आपण आपल्या अबलक एंटरटेनमेंट चॅनलवर एक नवीन सदर सुरू करतोय. आठवणीतल्या कविता. मित्रांनो, होतं काय, अशा काही बऱ्याच कविता असतात की ज्या आपण कधीतरी ऐकलेल्या असतात पण विस्मरणात जातात त्या. तर त्या कवितांची आठवण करून देणं मला जरा गरजेचं वाटलं. आपण कधीतरी ऐकलेल्या, तर त्या कविता आपण या आठवणीतल्या कविता या सदरात मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला. तर यातले पहिले कवी आहेत मंगेश पाडगावकर. थोडस या कवितेविषयी बोलतो. मंगेश पाडगावकर यांची मी एक कविता ऐकली होती, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, किंवा साधारण मंगेश पाडगावकर यांचं जे काय मवाळ व्यक्तिमत्व होतं, छान गोंडस व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आता नवीन पिढीतल्या लोकांना त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येणार नाही, पण जे जुने जुने म्हणण्यापेक्षा 76 किंवा त्याच्याही आधीची मंडळी आहेत त्यांना मंगेश पाडगावकर लगेच डोळ्यासमोर येते. छानशी अशी दाढी, चष्मा, गोंडस गोंडस छानच व्यक्तिमत्व. तर असे काही झाल वगैरे असे वाटायचे नाहीत, राकट वगैरे. मग त्यांच्या कविताही ना मला तशाच वाटायच्या, म्हणजे ते प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं वगैरे. आणि मी थोडासा मंगेश पाडगावकर म्हणजे काही ठीक आहे बाबा असं असं तरुणपणात माझ्या 25-26 मध्ये जेव्हा मंगेश पाडगावकर, कारण आम्हाला तेव्हा सगळ्यांना नामदेव ढसाळ वगैरे अशी मंडळी कवी म्हणून आवडत होती, अजूनही आवडतात, नाही असं नाही. त्यात मंगेश पाडगावकर म्हणजे अगदीच काहीतरी साधं लिहिणारे कवी वगैरे असं वाटायचं. आणि त्यांचं मी जिप्सी नावाचा त्यांचा जो एक काव्यसंग्रह, त्यातली जिप्सी कविता एकदा वाचली आणि माझं मतच बदललं. तर ती मी कधीतरी वाचेन या सदरामध्ये. आणि त्यानंतर त्यांची सलाम कविता तर हॅट्स ऑफच आहे. तर ॲक्युरेट सामान्य माणसाचं म्हणणं त्यांनी या सलाम कवितेत पकडलंय. या कवितेबाबत बोलताना मंगेश पाडगावकर एकदा असं म्हणाले होते की ही कविता म्हणजे किडलेल्या विरोधात किडलेल्या व्यवस्थेविरुद्ध मी हे उगारलेलं शस्त्र नाहीये, तर माझी एक टाचणी आहे. पाडगावकरांची विनोदबुद्धी, त्याबद्दल तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. अप्रतिम. ते कधी असं काही बोलून जायचे ना, त्यांचं ते एकंदर सटायर त्यांच्या बोलण्यात जे असायचं ते अप्रतिम होतं. तर ते म्हणाले की मी काही शस्त्र वगैरे उगारत नाहीये किडलेल्या व्यवस्थेविरुद्ध, ही माझी टाचणी आहे, ही कविता म्हणजे. आता काय होतं की आपल्या राजकीय नेत्यांना असं वाटतं की आपण ज्या काय कोलांट्या उड्या मारतोय सत्तेत टिकून राहण्यासाठी, ते सामान्य जनतेला कळत नाही. तर असं काही नाहीये. सामान्य जनतेला सगळं कळतं. फक्त रोजच्या एकंदर ज्या काय पोटापाण्याच्या प्रश्नांबाबत त्यांना जी काय धावपळ करावी लागते, त्यात ते पुरते पिचून गेलेले असतात आणि जीवाची भीती असते त्यांना. त्यामुळे ते बोलत नाहीत. याचा अर्थ ते शंड आहेत सामान्य माणसं, ते गांडू आहेत असा काढू नये सत्ताधाऱ्यांनी. हेच सांगणं आहे मंगेश पाडगावकर यांचं या सलाम कवितेतून. तर एक छानपैकी ह्या कोलांट्या उड्या मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आणि सत्तेत टिकून राहण्यासाठी देवाचा धर्माचा वापर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना, राजकीय पक्षांना एक छान चपराक आहे मंगेश पाडगावकरांची ही सलाम कविता. आपल्या आजूबाजूला जे काय वातावरण चाललंय ते डोळ्यासमोर आणा आणि ही कविता ऐका. सलाम. सलाम, सबको सलाम. ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम. लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम.
बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम आणि विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम। सलाम प्यारे भाइयों और बहनों, सबको सलाम। वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम, शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम, रिकाम्या हातातून ऊद काढणाऱ्या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम, बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम, साहेबाची टरकवणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम। सलाम प्यारे भाइयों और बहनों, सबको सलाम। ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम, भाषणांचे सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम, वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम, त्यांची व्यसन धरणाऱ्या राज्यकर्त्यांना सलाम, ज्याच्या समोर मायक्रोफोन त्याला सलाम, त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम, लाखोंच्या गर्दीला सलाम आणि ही गर्दी झुलवणाऱ्या राजकीय जादूगारांना सलाम। सलाम भाइयों और बहनों, सबको सलाम। नाक्यावरच्या दादाला सलाम, हातभट्टीवाल्याला सलाम, स्मगलरला सलाम, मटकेवाल्याला सलाम, त्यांनी पेरलेल्या हप्त्यांना सलाम, लोकशाहीला बी सलाम आणि ठोकशाहीला बी सलाम, सत्तेचा ट्रक चालविणाऱ्यांना सलाम, ट्रक खाली चिरडलेल्या गांडुळांना कुत्र्यांना सलाम, ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम, विमानातून बॉम्ब फेकणाऱ्यांना सलाम, शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम, काळा बाजारवाल्यांना सलाम, त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम, गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम, तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम, तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम आणि सामान्य माणसाची मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम। सलाम प्यारे भाइयों और बहनों, सबको सलाम। बिळांना सलाम, बिळातल्या उंदरांना सलाम, घरातल्या झोळांना सलाम, खाटेतल्या ढेकणांना सलाम, गजकरणी भिंतींना सलाम, पिचलेल्या बायकोला सलाम, बीड खोलीतल्या पोरवड्याला सलाम, गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम, किडक्या धान्याला सलाम, भोके पडलेल्या पिवळ्या गंजी फ्रॉकला सलाम, धंद्यांच्या मालकाला सलाम, युनियनच्या लीडरला सलाम, संपाला सलाम, उपासमारीला सलाम, सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम, चाळी चाळीतून तुंबलेल्या संडासातल्या लेंड्यांना सलाम, मानगूट पकडणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम। सलाम प्यारे भाइयों और बहनों, सबको सलाम। या माझ्या परम पवित्र इत्यादी देशाला सलाम, या देशाच्या सुदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम, सर्व बिलंदर घोषणांना सलाम, जाती भेदाच्या उकिरड्यांना सलाम आणि या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणाऱ्यांना सलाम, उपनिषदे आणि वेदांना सलाम, साखर कारखान्यांच्या दादांना सलाम, त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम, निवडणुकींना सलाम, निवडणूक फंडाला सलाम, अदृश्य बुक्क्यांना सलाम, मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम, सत्ता हाती असलेल्या पारध्यांना सलाम, त्यांच्या तैनातीतल्या युनिफॉर्म मधल्या गारद्यांना सलाम, दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम आणि या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना सलाम। सलाम प्यारे भाइयों और बहनों, सबको सलाम। सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील, हलकट लाचारांचा देश म्हटले तर रस्त्यावर झोडतील, खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले तर वाटा रोखतील,
देवाधर्माविषयी नेत्यांविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील. शोषण शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले तर नोकरीवरून काढतील. म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम आणि आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परम पवित्र सुदात्त सुमंगल देशाला सलाम. या महान देशाच्या महान परंपरेला सलाम. सलाम. प्यारे भाइयों और बहनों, सबको सलाम. अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम. लेकिन माफ करना भाइयों और बहनों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला गांडीवर. म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम. सलाम. सबको सलाम. भाइयों और बहनों, सबको सलाम. तर अशी ही कविता आहे मंगेश पाडगावकर यांची. मी काही बरी वाचली नसेल तर तुम्ही मिळवा ही कविता आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचा. त्यातला अर्थ शोधा, त्यातला गर्भितार्थ बिटवीन द लाईन्स बिहाइंड द लाईन्स शोधा. परत एकदा भेटूया नवीन कवितेच्या नवीन कवी बरोबर, त्याच्या नवीन कवितेबरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.